नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात. मित्र हो, आज आपण जाणून घेऊयात मेंदूत रक्तस्राव होणे म्हणजे इंट्रासेरेब्रल हिमोरेज ह्याची काय कारण आहे. ह्याची अनेक कारणं आहेत. ह्याच्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा वाढलेला रक्तदाब. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिनी हळूहळू कठीण होते आणि ती फुटते आणि ती फुटल्यामुळे पेशंटला इंट्रासेरेब्रल हिमोरेज होतो. काही लोक रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेतात. त्याचं जर अति प्रमाणात सेवन केलं किंवा मेडिकल ऑब्झर्वेशनमध्ये जर आपण ही गोळी नाही खाल्ली तर मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटू शकते. जे लोक ड्रग ॲडिक्ट्स असतात, अल्कोहोलिक असतात, दारू पितात, ह्यांच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता अधिक असते. मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधला दोष. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये एव्ही मालफॉर्मेशन किंवा अन्युरिझम नावाचा जर दोष असेल तर ती रक्तवाहिनी सहजासहजी फुटते आणि पेशंटला जीवाला धोका होऊ शकतो. मेंदूचा रक्तस्राव टाळायचा कसा? तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे आपल्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवा. आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आपल्याला कळत नाही, तर रेग्युलर ब्लड प्रेशर चेक करणे हे फार महत्त्वाचे आहे. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या ज्या तुम्ही खाता आहात ते नेहमी डॉक्टरांच्या निगराणीतच खा आणि लक्षात ठेवा, प्रतिबंध हाच खरा उपचार आहे. धन्यवाद.